नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले अविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी आपल्यासमोर माझ्या कन्फेशन या कादंबरीचे दुसरे प्रकरण तपास हे सादर करणार आहे. त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा. चला तर आपण आता वाचन सुरू करूया. आयुक्त या विचारात गळले असताना चहाचे कप न्यायला पोरे आला. त्यालाच नीला मॅडमला पाठव असं त्यांनी सांगितलं. नीला येताच अजय देशमुख आणि जॉनी मेंडोन्झाला ताबडतोब बोलावं असं त्यांनी सांगितलं. नीलाने त्यांच्यासमोरच फोन लावले. अजयने लगेच येतो म्हणून सांगितलं, पण जॉनीचा फोन स्विच ऑफ होता. तिने तेही त्यांना सांगितलं. अरे हो, तो रजेवर जाणार आहे नाही का, ते स्वतःशीच म्हणाले. नीलाला काय बोलावे ते सुचेना. तो घरी पोचला असेल का, त्यांनी विचारले. नाही, अजून नाही, 10 मिनिटांनी पोचेल. यावर आयुक्त स्वतःशीच हसले आणि त्यांनी सरळ रोमाला, जॉनीच्या पत्नीला फोन लावला आणि म्हणाले, रोमा, मी उमेश अंकल बोलतोय. बोला अंकल, काय म्हणताय? रोमा म्हणाली, बेटा जॉनीचा फोन स्विच ऑफ आहे, बहुता ड्रायव्हिंग करत असेल म्हणून तुला फोन केला. काही हरकत नाही अंकल, काही निरोप आहे का? हो, तो आल्याबरोबर मला ताबडतोब भेटायला सांग. आयुक्त म्हणाले. तेवढ्यात फाटक उघडण्याचा सूक्ष्म आवाज त्यांना ऐकू आला. 1 मिनिट, बहुधा तो आलाच असावा, तुम्हीच बोला, रोमा म्हणाली. नको नको, मी घाईत आहे. त्याला ताबडतोब पाठव आणि त्याची रजा कॅन्सल झाली आहे हे पण सांग, असं म्हणत त्यांनी फोन कट केला. हे सर्व नीलाने ऐकले आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं, पण त्यांनी तसं काही दर्शवलं नाही. नीलाला पण या गोष्टींची सवय होती. गेली 8 वर्ष ते बरोबर काम करत होते. दोघांचेही चांगलं ट्युनिंग होतं. हे असले छोटे मोठे प्रसंग नेहमीचेच होते. एकंदरीत आयुक्त कडक शिस्तीचे म्हणून प्रसिद्ध असले तरी आपल्या सहकाऱ्यांना कायम सांभाळून घेत असल्याने चांगलेच लोकप्रिय होते. एवढ्यात अजय आला. त्याला त्यांनी फादरचे स्टेटमेंट घ्यायला सांगितलं आणि दुसऱ्या कामाकडे वळले. 15 मिनिटांनी जॉनी आला आणि खाडकन सॅल्यूट मारून उभा राहिला. त्याला त्यांनी बसण्याची खूण केली तेव्हा ते स्टेटमेंट वाचत होते. जॉनी बसताच त्यांनी ते स्टेटमेंट जॉनीला दिलं. स्टेटमेंट वाचून होता जॉनीने विचारलं, एवढंच? होय, एवढंच, आयुक्त शांतपणे म्हणाले. काही तपशील सुटले तर नाहीत? जॉनीने अजयला विचारलं. नाही सर, मी परत विचारलं, पण एवढीच माहिती आहे, अजय म्हणाला. जॉनी, तू आणि अजय यावर ताबडतोब काम सुरू करा. हे प्रकरण जेवढं वाटतं तेवढं क्षुल्लक नाही. कोणत्याही परिस्थितीत हे खून होणार नाहीत याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि संभाव्य खुन्याला पकडलं पाहिजे. टोटली ॲग्री सर. फक्त आपल्याकडे एक कसलेच धागेदोरे नाहीत, एवढी तुटपुंजी माहिती सोडल्यास, हातातील स्टेटमेंट फडकवत जॉनी म्हणाला. हे खरं आहे. ज्यांचे खून होतील त्यांची नावं, पत्ते आणि मोबाईल नंबर असतं तर बरं झालं असतं, हे मला पण मान्य आहे, आयुक्त म्हणाले. पण मग तुझी माझी गरज पडली नसते ना. आपण जरा जास्तच बोललो हे जाणवल्याने जॉनी पटकन उठला आणि परत सॅल्यूट मारून अजयला चला म्हणाला. पण आयुक्त काही थांबायला तयार नव्हते. ते म्हणालेच, जॉनी, मला रिझल्ट पाहिजेत, कारणं नकोत आणि कीप मी पोस्टेड. यस सर, जॉनी म्हणाला आणि तिघेही बाहेर जाऊ लागले. जॉनी मुद्दाम थोडा रेंगाळला. फादर आणि अजय दरवाजाबाहेर जाताच जॉनी घरकन मागे वळाला
आणि आयुक्तांना म्हणाला, बाकी सर, माझी रजा कॅन्सल झाली हे रोमाकडून मला सांगण्याची तुमची युक्ती मला फार आवडली आणि ती काही बोलायच्या आत बाहेर गेला देखील. बाहेर फादर आणि अजय त्याच्याकरता थांबले होते. आपल्यामुळे आयुक्त आणि जॉनींची खडाजंगी झाली, त्याची रजा कॅन्सल झाली या विचाराने फादर जरा ओशाळले होते. जॉनी बाहेर येताच ते त्याला म्हणाले, ऑफिसर. जॉनी म्हणाला, तरी चालेल. ओके जॉनी, सॉरी. सॉरी कशाबद्दल? माझ्यामुळे तुझी रजा कॅन्सल झाली आणि आयुक्त तुला बोलले त्याबद्दल. जॉनी फादरकडे आश्चर्याने बघतच राहिला. इतक्या किरकोळ गोष्टीचा विचार करणारा माणूस तो प्रथमच बघत होता. पटकन स्वतःला सावरत तो म्हणाला, हे नेहमीच आहे हो. उलट आज ते चांगल्या मूडमध्ये होते. हा चांगला मूड होता? हो, ते मला नेहमी गेट आउट म्हणतात. जॉनी शांतपणे म्हणाला. मग काय, बोलणंच खुंटलं, फादर मनात म्हणाले आणि तिघेही पार्किंग लॉटकडे चालू लागले. मी इथून जाईल, फादर म्हणाले. कुठे? जॉनीने विचारलं. चर्चला. आपण तिघेही चर्चला जाणार आहोत. मी तर स्टेटमेंटमध्ये सर्व दिलं आहे, अजून काय बघणार? फादर म्हणाले. पण त्यांना मनातून उत्सुकता होतीच की हा अजून काय करणार आहे. तशीच भावना अजयची पण होती. गेल्यावर बघू. अजयला चढण्याची खून करत जॉनी बेफिकीरपणे म्हणाला. फादरचे अजयबद्दलचे मत आतापर्यंत तरी चांगलं होतं, पण अजयचं ड्रायव्हिंग बघून त्यांचं मत बदललं. अजयचं ड्रायव्हिंग केवळ खराब नव्हतं तर अतिशय खराब होतं. रस्त्यावरील प्रत्येक वाहन, पादचारी आपला शत्रू आहे या पद्धतीने तो अतिशय वेगात गाडी हाकत होता. केवळ पोलिसांची गाडी असल्याने ते वाचले म्हणायला हरकत नाही. अवघ्या 10 मिनिटातच ते पोचले. सुटलो असा एक सुस्कारा सोडत फादर गाडीतून उतरले. आपण प्रथम ऑफिसमध्ये सर्वप्रथम कन्फेशन बॉक्स बघूया, जॉनी त्यांचे वाक्य अर्ध्यात तोडत म्हणाला. तिघेही कन्फेशन बॉक्सपर्यंत गेले. तिथून मेन गेट स्पष्ट दिसत होतं. फादर, झालेली घटना आपण परत एकदा करून बघू. म्हणजे असं की तुम्ही कन्फेशन ऐकायला बसा. अजय बॉक्समध्ये बसेल, त्याच्याजवळ स्टेटमेंट आहेच. तो वाचायला सुरू करेल आणि बॉक्स बाहेर येऊन गेटकडे जाईल. तुम्ही पण सकाळसारखंच बाहेर येऊन त्याचा शोध घ्या. आईशा नाखुशीनेच फादर कन्फेशन बॉक्समध्ये बसले. अजय कन्फेशन वाचू लागला. बाहेर पडल्यावर तो धीम्या गतीने मेन गेटकडे पळत गेला. फादर बॉक्सच्या बाहेर आले तेव्हा धीम्या गतीने पळत असून देखील अजय चर्चच्या आवारात स्पष्ट दिसत होता. मेन गेट तरी पण 25-30 फूट दूर होतं. फादर ते बघून चक्रावले. म्हणजे पळत गेला तरी माणूस जेमतेम गेटपर्यंत जातो, मग मला कसा दिसला नाही? ते विचार करू लागले. तेवढ्यात जॉनीने विचारलं, परत एक रिहर्सल करूया फादर. उत्तराची वाट न बघता त्याने अजयला हळू आवाजात एक सूचना दिली. यावेळी फादर बाहेर आले तेव्हा त्यांना अजय दिसला नाही. जॉनी, अजय कुठे गेला? त्यांनी विचारलं. जॉनी त्यांना घेऊन चर्चच्या डाव्या बाजूला गेला. तिथे त्यांना अजय दिसला. सरळ न जाता ती व्यक्ती डाव्या बाजूला गेल्याने तुम्हाला दिसली नाही. पण तिकडे तर ग्रेव्हयार्ड आहे, तिथे जायला एक फाटक आहे आणि त्याला कुलूप असतं. सर, इकडे या. तेवढ्यात अजयने बोलवलं. दोघेही अजयजवळ जातात त्यांना दिसलं की फाटक उघड आहे. ती व्यक्ती या फाटकामधून ग्रेव्हयार्डमध्ये गेली आणि तिथून बाहेर. आज दफनविधी होता का? 11 वाजता होता. बरोबर. मग तो त्या गर्दीत मिसळून बाहेर गेला. व्हेरी गुड. असंही असू शकतं.
म्हणजे त्याला कोणीतरी बघितलं असण्याची शक्यता आहे. होय फादर. दफनविधी कोणी केला? फादर स्मिथ. मीच बोलवतो त्यांना. त्यांना आता जॉनीचं काम आवडायला आणि पटायला लागलं होतं. 5 मिनिटात स्मिथ आलेच. फादर, तुम्ही आजचा दफनविधी केला? जॉनीने विचारलं. होय. किती वेळ लागला? 11 ते 3. या दरम्यान तुम्हाला कोणी व्यक्ती चर्चकडे जाताना दिसली? नाही, म्हणजे माझं लक्ष नव्हतं. काय हरकत नाही, ठीक आहे. पण कोणी व्यक्ती जरा वेगळी वागत आहे असं तरी वाटलं का? दिसलं का? क्षणभर विचार करून स्मिथ म्हणाले, नाही. पण 1 मिनिट. एक व्यक्ती त्या टोकाला गेलेली दिसली. बरेच लोक दफनविधीला आले असता वेळ असेल तर जुन्या कबरींना भेट देतात, म्हणून मी लक्ष दिलं नाही. काही हरकत नाही. तुम्ही त्याचं वर्णन करू शकता? सॉरी, अंतर फार होतं आणि माझंही काम सुरू होतं ना. ठीक आहे. तो अंदाजे कुठे उभा होता? फादरने हात दर्शवून जागा दाखवली. त्यांचे आभार मानून जॉनीने त्यांना जायला सांगितलं आणि अजयला तिकडे बघायला सांगून जॉनी फादरबरोबर त्या दिशेला एक एक कबर निरखत जाऊ लागला. तेवढ्याच दुरून अजयने आवाज देऊन बोलवलं. त्याच्यापाशी जाताच त्याने बाजूच्या कबरीकडे बोट दाखवलं. त्या कबरीसमोरील गवत थोडं दबल्यासारखं दिसत होतं. बाजूची 1-2 रोपटी उपटून त्यांनीच कबर नुकतीच स्वच्छ केलेली दिसत होती. आजूबाजूची रानटी फुले तोडून कबरीवर वाहिलेली दिसत होती. कबरीवर डॉक्टर रूथ डेव्हिड डिकॉस्टा, एप्रिल 5, 1980 नोव्हेंबर 10, 2008 एवढेच साध्या अक्षरात लिहिलं होतं. बरोबर. अजयला शाबासकी देत जॉनी म्हणाला, आपला माणूस दफनविधी करता आला. त्याला रूथबद्दल आधीच माहिती असेल किंवा इथे मिळाली असेल. ती मिळताच त्याने प्रथम दुःखावेगाने कबर शोधली, फुले वाहिली. नंतर दुःखाचे रूपांतर संतापात झाले असेल आणि तो कन्फेशन बॉक्समध्ये गेला. फादरशी बोलल्यावर परत दफनविधीच्या गर्दीत मिसळला आणि बाहेर गेला. जॉनीच्या प्रत्येक वाक्याबरोबर अजयचा जॉनीबद्दलचा आदर वाढत होता. फादर पण जॉनीची विचारशक्ती बघून चकित झाले होते. समोर जे दिसत होते, घडत होते, त्यावर विश्वास ठेवणं तर भाग होतं. थोडंसं भानावर येतं त्यांनी विचारलं, जॉनी ते ठीक आहे, पण अजूनही आपल्याकडे काही ठोस माहिती नाही. ती ही रूथ आपल्याला देईल. तिची माहिती काढल्यावर त्या गोष्टी समजतील. अजय, या कबरीचे आणि आजूबाजूच्या 5-6 कबरीचे स्नॅपशॉट घे. फादर, याचे रेकॉर्ड चर्चकडे असेलच ना? ते द्या. हो जरूर, मी अब्राहमला सांगतो. पण संभाव्य खुनाबद्दल काही तुला अंदाज? तो वयाने 30-35च्या घरातला असावा, साधारणपणे माझ्यासारखाच असावा आणि त्याला चर्चची पूर्ण माहिती असावी. कशावरून? ग्रेव्हयार्डमधून चर्चला रस्ता आहे हे एखाद्या माहितगारालाच माहिती असणार ना. कन्फेशन बॉक्सपर्यंत एवढ्या गतीने येणे जाणे माहिती असलेलाच माणूस करू शकतो. एव्हाना ते तिघेही चर्चच्या ऑफिसमध्ये आले होते. तिथे पोचल्याबरोबर फादरने अब्राहमला बोलावून आजच्या दफनविधीसह 7ही फोटोंचे रेकॉर्ड मागितले. ते बघायला तयार करायला थोडा वेळ असल्याने ते जॉनी आणि अजयबरोबर ऑफिसमध्ये बसले. अजयने सर्व फोटो पोलीस कॉम्प्युटर सेलला पाठवले आणि डेटा मागितला. वरकरणी बेफिकीर वाटणारे हे दोघेही किती बारकाईने आणि सफाईने काम करतात हे अनुभवल्याने फादर चकित झाले होते. तेवढ्यात जॉनीने विचारलं, हे सर्व रेकॉर्ड आता कॉम्प्युटराईज झालं असेल? मागील वर्षापर्यंत झालं आहे, 6 महिन्यात उरलेली होईल. नंतर फादरने त्यांच्या मनातला प्रश्न विचारला, जॉनी, त्या व्यक्तीला पकडणार कसं? जॉनीने आश्चर्याने विचारलं, त्याला कशाला पकडायचं? म्हणजे त्याने आधीच कृती केली तर?
फादर खून शब्द वापरायला अजूनही तयार नव्हते. ती शक्यता गृहीत धरूनच काम करावे लागणार आहे. हा जो कोणी असेल तो फार हुशार आहे हे नक्की. असंही वाटतं की आपण काय करू हे पण तो तर्काने सहज जाणत असेल. मग तो काही करण्याची आपण वाट बघायची नाही. तो ज्यांचे खून करण्याची संभावना आहे त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. तो काय करेल याचा अंदाज घेऊन आपण त्याच्यापेक्षा जलद हालचाल केली पाहिजे. हा एक ऑप्शन आहे. आणि दुसरा ऑप्शन हाच आहे की आपल्याला दुसरा ऑप्शनच नाही. ज्याने हसत म्हणाला, फादर आमच्या इथलं काम झालेलं आहे. तुम्ही अजून काही आठवायचा प्रयत्न करा आणि रात्री बेरात्री तुम्हाला केव्हाही काही आठवलं तर ताबडतोब फोन करा. आम्ही येतो आता. त्यांना निरोप द्यायला फादर उठले आणि मनापासून म्हणाले, तुम्हा दोघांबद्दल मला याआधी काही एवढी खात्री वाटत नव्हती, पण आतापर्यंतचं तुमचं काम बघून मला खात्रीनं वाटते की तुम्ही या केसचा छडा लावाल. आणि जॉनी, वेळ मिळेल तेव्हा चर्चमध्ये येत जा. पुरे फादर, आमच्याबद्दल एवढं चांगलं ऐकायची आम्हाला सवय नाही. जॉनी हसत म्हणाला, तरी पण मी चर्चमध्ये जरूर येईन, होपफुली प्रार्थनेसाठी. रसिकांनो, हे होते कन्फेशन या कादंबरीचे दुसरे प्रकरण, तपास. हे आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट करा आणि ओविराज चॅनल सबस्क्राईब करा. तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. लवकरच पुढील भाग सादर करेन. धन्यवाद.